कशासाठी? जे काय तुम्ही कराल, जे विचार आणाल, इथून विचार केला तर चुकाल. पण तुमचं माझं नातं हे हृदयाचं आहे. इथून जर चुकाल नाही तर अगदी बरोबर करा. पण हे नातं आपलं आजचं नाही आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांपासून, स्वर्गीय अण्णापासून ते आतापर्यंत आम्ही आभार मानतो ताईंचे. इकडे येऊन काही जण केजाचे येऊन म्हणायला लागले तुमच्या ऊसाचं कसं. आणि एक कारखानदार अगोदरच इकडं जे चालू व्हायचा ते आता वैद्यनाथ सुद्धा यावर्षी चालू होणार आहे. बरोबर आहे. आणि इतक्या दिवस म्हणजे 14ला ज्या कारखान्याचा व्यवहार केला आता मुंगीचा, काय कुणी कुणी अडचणी आल्या कधी ते एकदा पुस्तकच लिहिणार आहे त्याच्यावर. आलेला माहिती काय काय अडचण आल्या, कुठपर्यंत जावं लागलं. शेवटी तो कारखाना त्यांनी दिला कारण मी त्या कारखान्याच्या मागे तुमच्यासाठी इमानदारीने लागलो होतो. बँकेच्या लिलावातून मिळाला. आणि पुढच्या वर्षी ते सुद्धा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं उभा तर करणार, चालवणार पण फक्त तुमच्यासाठी. काय आम्हाला कुणाला भाकर मिळणार का खायला? जाऊ काय अडचण आहे तुम्हाला? त्याला काय अडचण आहे? भाकरच नाही कारखान्यात चालवत लागतो. मला असं काय आहे का? कशासाठी? का तर मी एकट्याला मोठं होऊन जमणार नाही. या मातीतल्या प्रत्येक माणूस रस्ते, नाल्या, पाणी, दिवे, बत्ती, घरकुल, आमकं तमकं, रोड सगळं होईल. पण हा सगळा विकास जर केला तर प्रत्येकाचं उत्पन्न दुपटीनं नाही 5 पटीनं वाढेल. विचार करा. माझ्या इथं आता मला माहित नाही का शिरसाळ्यातल्या लोकांनी असं लोकसभेला केलं. मला एक सांग, एक संकट आलं होतं या शिरसाळ्यामध्ये. किती वीट भट्ट्यात? 650. काही गोष्टी मी मोजीत असतो त्याच्यात ईट भट्टी एक मोजतोय अख्ख्या परळीत 2800, 650. एक संकट असं आलं की तुमच्या सातबारावर बोजा टाकला आणि हजाराचा नव्हता, लाखाचा होता का नाही? त्यावेळेस त्या सगळ्या ईट भट्ट्या एका जाती धर्माच्या होत्या का? रुपया तरी तुमच्या सातबारावर बोजा पडू दिला का? त्यावेळेस तुम्ही काहीच नव्हतो, काहीच नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टीचा विसर, जातीचं, पातीचं, धर्माचं राजकारण आलं की तुम्ही विसरून जाता. अरे अनेक संकट आपल्यावर आले असतील, गावागावात आले असतील, जी व्यक्तिगत संकट आहेत. त्यावेळेस त्या संकटाच्या काळात जर माझ्यासारख्याचं नाव आठवतोय देवाच्या अगोदर आणि त्याचा फोन नंबर आठवतोय, भगवंताने असले आमदार का काय, मंत्रीपद काय, हे जर विश्वास संकटाच्या काळात माझं नाव आणि नंबर आठवत असेल, त्याच्यासारखा भाग्यवान कोणच नाही. देव काय द्यायला पाहिजे? आणखी काय द्यायला पाहिजे? म्हणून आज मी आपल्या हे सांगतो. आज ही सांगायची वेळ आली आहे. आणि 17 तारखेला यावेळेस मी ठरवलं फॉर्म भरायला सुद्धा गाडी पाठवून गर्दी केली. आणि शेवटच्या दिवशी सुद्धा सभेला, रॅलीला, परळीला ना सभा ना गर्दी. कारण ठरवलं कितीतरी सभा गर्दी मागच्या 1.5 महिन्यात 50-50 हजाराच्या एवढ्या रॅल्याने एवढं सगळं झालं. माणसं बोलवायला आणि गोळा करायला आणि गर्दी दाखवायला आपली कुणी शर्यतच लावणे महाराष्ट्रात लावा का? कितीदा शक्ती प्रदर्शन असं दाखवावं उघड्या डोळ्यानं. यावेळी शक्ती दाखवायची आली आहे निकालाच्या दिवशी की पुन्हा म्हणून आपला नाथ या परळी वैधनातला मायबाप जनतेचा नाथ पुन्हा म्हणून कुणीच करू नये. ना दक्षिणेकडून करू नये, ना पश्चिमेकडून करू नये, ना उत्तरेकडून करू नये. समजून घ्या. नाथ करून ही ताकद दाखवायची गरज आहे. म्हणून आज आपल्याला सांगतोय, आज महायुतीचं सरकार आहे. सरकारचं सगळीकडे मला खरं सांग, महायुतीचं सरकार येणार हे आता सुनिश्चित आहे.
त्याला कुणीच रोखू शकत नाही. आता या परिस्थितीत बघा, एवढ्या योजना चालू केल्या, लाडक्या बहिणीची योजना चालू केली, खात्यावर पैसे आले, जे ओरडा लागले तेच आता कोर्टात गेलेत. लाडके भाऊ म्हणले काय, लाडक्या भावाला सुद्धा 6,000 10,000 केलं, ते सुद्धा मिळाले. कोणी झाल्याचं चालू आहे सगळं. अन्नाकडे बघून सिनियर सिटीची योजना तिकडे बघून स्वतःकडे बघून केली. आता हे आमच्यावर टीका करणारे म्हणले शेतकऱ्याचं, माझ्यावर आरोप झाले. म्हणजे कृषी मंत्री, मला कृषी मंत्री झाल्यावर कळालं की याच्यासारखी टीका कुठल्याच खात्यावर होत नाही. खरं सांगतो, पावसाळ्यात पाऊस एक दिवस जर जास्त पडला आणि रात्रीचं लाईट जरी गेली, तुम्ही बांधावर असताना दाऱ्यावर, तुम्हाला दुसरं कोण आठवत नाही, मलाच बुचक्या लागतात. बुचक्या का लागत असतील आठवण, म्हणजे कसल्या भाषेत आठवण होती माझ्या, मलाच माहिती, मनातले मला तुम्ही काय म्हणता. पण तेव्हा कृषी मंत्री काय केलं, अरे मला अभिमान वाटतो सांगायला, या देशात एकमेव महाराष्ट्र राज्य. आणि कृषी मंत्री झाल्यानंतर 1 रुपयात पीक विम्याची योजना आली. गेला खिशातून तुमच्या रुपयात गेला ना. पहिले सोयाबीनला किती जायचे, 1250, कापसाला खिशातून 1650, बरोबर सांगायला का नाही. आता याच्यात सगळं रुपयात आहे, आणि रुपयात मिळालंय, काही ना काही तर मिळालंय. जंगली रंबी जेवढं मिळत नाही तेवढं मला एवढे हसले म्हणजे सगळ्याकडे आहे का नाही. इथं बसून सुद्धा सभेत कोण खेळायला का काय, ही परिस्थिती. 1 रुपयात पीक विमा योजना आणली, ते म्हणजे शेतकऱ्यासाठी काहीच केलं नाही. अरे आज पीएम किसान सन्मान योजनेचे 6,000 केंद्राचे चालू होते. कृषी मंत्री झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 राज्याचे चालू केले, 6 6 12 झाले. आता आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं म्हणजे ते आता 15,000 करायचे. आता तेवढे राज्याला करावं लागणार. खिशात आले किती, येणार किती. आता बघा, पहिले 4-4 हजार येत होते, 2-2 हजाराचे, आता 15,000 होणार आहे. आणि एवढ्यावर नाही, महायुतीचं सरकार येणार आहे, आज शब्द देतोय. आणखी नाही, मी कृषी मंत्री आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर 3 लाखाचं सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा माफ होणार आहे. एवढ्यावर थांबलो नाही, म्हणले लाईट लई दिवसापासून आपण दिले, मोर्चे काढले, मोफत लाईट द्या, मोफत लाईट द्या, मोफत लाईट. झाला निर्णय, आणि असा निर्णय झाला की ना मागचं भरायचं आणि पुढचं येणारच नाही. आता ह्याचा आनंद तुम्हाला कुणाला झाला नाही, याचं कारण आपल्याला या बिलाची मागचं काय हे बी माहित नाही, पुढचं काय हे बी माहित नाही. मोटर तर चालू आहे, खरं का नाही. आता तुम्हाला कोणाच्या हातवर करा बरं. पण आता कॅमेऱ्यावाल्याने घेतलं ते काय फरक तर पण नाही, काय आपल्या मागचं भरायचंय नाही, पुढचं द्यायचंय नाही. आता एवढं, आता किती आणखी लाड करायची शेतकऱ्याची आपण सगळे. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे, या शिरसाळ्याचा नाही तर सबंध परळी विधानसभा मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास करण्याची शपथ मी आपल्या सगळ्यांच्या समोर घेतोय. आतापर्यंत केला, इथून पुढच्या काळात आम्ही सगळे मिळून, तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल एवढा आमूलाग्र बदल तुमच्या जीवनामध्ये करण्याचा आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच्या समोर वचन देतो. 20 तारखेला मशीनवर 1 नंबरला धनंजय पंडितराव मुंडे घड्याळ, आणि आता जे आहे शेवटचं, किती मिनिट राहिले, सेकंद राहिले असतील, शेवट किती, 40 सेकंदात फक्त शिरसाळकरांनी ऐका, दुसरं कोणीच नाही. इस बार नहीं सुधरेंगे ना भैया.
मुझे सुधरना पड़ेगा.